ऐका, मला सांगायचं एवढं, दारूच्या गांध्याच्या अशा भंगार व्यसनाला माणसानं लागायचंच नाही बरं का. ऐका, एक उदाहरण देते. तिथे एका गावामध्ये, त्या जिल्ह्यामध्ये एका गावामध्ये एका माणसाकडे 200 एकर जमीन होती. हो, किती? बोलत चला जा. 200 एकर जमीन होती. 200 एकराचा मालक होता, गावामध्ये सर्वात टॉपला होता. आणि तिकडं 200च्या पुढीच जमिनी आहेत बरं का, खाली जमीनच नाही. ऐका, 10 खणाचे 2 माळवद होते दादा. किती? 10 खणाचे 2 माळवद होते. सुंदरपैकी असा बंगला होता. गावामध्ये जर एखाद्या मुलीचं लग्न असेल ना, आपण फक्त म्हणायचं, सावकार माझ्या मुलीचं लग्न आहे. तो म्हणायचा, तुझ्या मुलीचं लग्न माझ्याच दारामध्ये झालं पाहिजे. असं करून महाराज त्याने 36 मुलीचे लग्न केले. हो, असं करून त्याने 36 मुलीचे लग्न करे. पण काय असतं ना, काही काही लोकांना हात देखवत नसतं बरं का. काही काही लोकांना काड्या करायची सवच असते. ऐका, एका ठिकाणी प्रत्येक देशाचे खेकडे आणले होते. प्रत्येक देशाच्या खेकड्याच्या भरणीचे झाकणं लावलेले होते महाराज. पण भारताच्या ह्या खेकड्या भरणीचे झाकणं खुल्ले होते. एक जण म्हणाले, का रे बाबा, ह्या भरणीचे झाकणं खुल्ले का आहेत? तो म्हणाला, भारतात अशी पद्धत आहे ना, दुसरा वरी चालला की दुसरा त्याला खेचतो खाली, तो वरी जाऊच देत नाही त्याला. अशी भारतात पद्धत आहे. म्हणून ऐका, मी म्हणते दादा, एखाद्यानं बंगला बांधला ना, त्या बंगल्याची सावली कोणत्या दिशेला पडते त्या सावलीला बास टाकून खुशाल झोपायचं. काय विचार करायचा कोणाहून आपल्याला काय घेणं देणे. कोणी गाडी घेतली ना, आपण भाड्याच्या गाडीत फिरायचं, पण लोकांवर जळायचं नाही. आणि ती लोकांची जळकी ऍसिडिटीने जात नाही, ओव्यानं जात नाही, कशानंच जात नाही बरं का. त्यांना कसं होतं, जळजळ. कसं होतं, जळजळ होतं त्यांना. त्यांची जळकी कशानंच जात नाही महाराज. ऐका, लोकांवर जळण्यापेक्षा ऐका, एखादा 4 व्हीलरवाला कधी लोकांच्या गाडीला हात देईन हे सांगता येत नाही. आणि एखादा 2 व्हीलरवाला कधी 4 व्हीलरमध्ये बसन हे सुद्धा सांगता येत नाही बरं का. ऐका, मला सांगायचं एवढं, तो 200 एकराचा मालक होता दादा. 2 सोन्यासारखे लेकरं होते. हो, मुलगा 7 वर्षाचा होता आणि मुलगी 3 वर्षाची होती. पण लोकांना देखवलं नाही, लोकांनी त्याला नादाला लावलं बरं का. लोकांनी त्याला दारूच्या, गुटख्याच्या, गांधीच्या, पत्त्याच्या, गुजारीच्या नादाला लावलं. आणि तो असाच असं करत करत त्याने 10 एकर, 20 एकर, 30 एकर, 40 एकर अशी करत 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 150 एकर जमीन विकली. राहिली किती? 50 एकर. 50 एकर राहिल्याच्या नंतर ऐका, तो जर असा गावामध्ये उभा राहिला ना महाराज, तू उभा राहिला, लोक म्हणायचं, हा याला काही कळतं का, येडाई, याला काहीच कळत नाही. ऐका, आपला जो पैसा आहे ना, तोपर्यंतच लोक आपला वापर करून घेतात बरं का. जेव्हा आपला जो पैसा नसेल ना, तेव्हा आपल्याकडे लोक डुकून सुद्धा पाहत नाहीत आणि आपला वापर सुद्धा करून घेत नाहीत. विठाला मला एक सांगते मी तुम्हाला, ऐका, आपला जो पैसा आहे ना, तोपर्यंतच लोक आपल्याला वापरून घेतात. आपला जो पैसा नसला ना दादा, आपला कोणीही वापर करून घेत नाही. ही बाटली दिसते ना तुम्हाला, बोलत चला जा, या बाटलीमध्ये पाणी आहे ना, तोपर्यंतच आपण हिचा वापर करतो. आणि एकदा का या बाटलीमध्ये पाणी संपलं ना, आपण हिला फेकून देतो. विठ्ठल जोपर्यंत आपल्या खिशामध्ये मालामाल आहे ना, तोपर्यंतच लोक आपला वापर करून घेतात बरं का. कोणी असो, जोपर्यंत चाले धंदा तोपर्यंत बहीण म्हणते माझा दादा, एरवी म्हणते का हो नाही. ऐका, त्या माणसाने असं करत 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 फक्त 50 एकर जमीन ठेवली दादा. किती? 50 एकर. लोक त्यांना वेडी म्हणायला लागले. नंतर त्याने 50 एकर ही जमीन विकली. लोक त्याला खूप बोलायला लागले. नंतर त्याने 2 10 खणाचे माळवद सुद्धा विकले, घर सुद्धा विकलं, काहीच राहिलं नाही. व नंतर रिव्हल खराब झाले आणि नंतर तो माणूस शेवटी मेला. हो, ऐका, तो माणूस मेला, त्याचं गेलं. पण त्याच्या घरच्या ते 2 चिमुकल्या सोन्यासारख्या लेकरांचं काय झालं असेल हो, त्यांच्या पत्नीचं काय झाले असेल. त्याची पत्नी 35 वर्षाची होता आणि 35 वर्षाची होती आणि तो 41 वर्षाचा होता. ऐका, फार दुःख आहे महाराज, तरुणपणामध्ये नवरा जाणं फार दुःख आहे. हो, ऐका, त्या बाईला 2 असे सोन्यासारखे चिमुकले मुलं घेऊन संसार करायचा होता. हो, ऐका, आणि आपल्या इकडे अशी पद्धत आहे,
असं जर कोणी गेलं म्हणजे समजा वारलं तर 2-3 दिवस त्याच्या घरी स्वयंपाक होत नाही. दुसरे शेजारी पाजारी त्याच्या घरी स्वयंपाक घेऊन जातात ऐका. असं करत करत 2-3 दिवस झाले, त्या माणसाचं 10वं झालं, 13वं झालं, सगळं झालं ऐका. मग नंतर त्याच्या घरामध्ये खायला सुद्धा मोताल होती व खायला सुद्धा अन्न नव्हतं ऐका. खायला अन्न नसल्याने त्या मुलीला फार भूक लागली होती आणि त्या मुलालाही फार भूक लागली होती. असं करत त्यांनी मिठाचं पाणी वगैरे पाजलं. थोडे दिवस काढले दादा त्यांनी. गावामध्ये कोणी मदत करायला गेलं का? कारण परिस्थिती बिकट असेल ना तर कोणी सुद्धा मान देत नाही माझ्या दादा. गावामध्ये त्यांना कोणी सुद्धा मान देईन गेलं हो. आणि नंतर त्या मुलाला एवढी ताप आली, एवढी ताप आली, एवढी ताप आली दादा, त्याला दवाखान्यात न्यायला सुद्धा त्या बाईकडे पैसे नव्हते हो. त्या मुलीला एवढी भूक लागली होती, एवढी भूक लागली होती. ती मुलगी म्हणते अंगद महाराज, दादा आई आपला जर दादा मेला ना ग तर काय होईल? ती आई म्हणते दाई असं बोलू नको ग, आपला दादाच उद्या आपल्याची शान आहे, आपला दादाच उद्याचा आपला खंबीरपणा आहे, आपला दादाच उद्याचा आपला आधार आहे ताई, असं बोलू नको ग. पण त्या मुलीला दादा फार भूक लागली होती. त्या मुलीनं काय उत्तर दिली? ती मुलगी म्हणते आई आपला जर दादा मेला ना ग, आई आपला जर दादा मेला ना ग तर 2-3 दिवस आपल्याला लोक किदान अन्नदान अन्न तरी जेवायला आणतन ग आई, आपला जर दादा मेला तर. कोठे गेला माझा दादा रडते धाई धाई, कोठे गेला माझा दादा रडते धाई धाई, कोठे गेला रडते धाई धाई, कोठे दादा मला सांगायचं एवढं, अरे तुम्ही पिता पण तुम्ही गेल्याच्या नंतर मागच्याची परिस्थिती काय होती रे ऐका. या उदाहरणामधून आपल्याला फार समज घेण्याजोगं उदाहरण आहे हो, हे फार सुंदर आहे ऐका. दारू आपलं भरं करत नाही दादा, दारू आपलं कधीच भरं करत नाही ऐका. दारू विकणाऱ्याच्या माड्या असतात पण दारू पिणाऱ्याची मात्र झोपडीच असते का. मला सांगायचं एवढं की असल्या भंगार व्यसनाला आपण कधीच लागायचं नाही ऐका. एक कवी फार म्हणतो छान बर का, दारूवाल्या दादा रे दारू सोड राजा रे, दारूवाल्या दादा रे दारू सोड राजा रे. लढते तुझी घरवाली
वाह, यांच्यासाठी एकदा टाळी वाजवा. दारूवाल्या दादा रे, दारू सोड राजा रे. ऐका, या जीवन आपल्याला दारू पिण्यासाठी नाही दिलं दादा. हे जीवन आपल्याला भगवत साधनेसाठी दिलं. हे जीवन आपल्याला कशासाठी दिलं? तुकाराम महाराज म्हणतात, मागचं सगळं सोडून द्यायचं आणि पुढे जायचं. अभंगाच्या पहिल्याच्या पुढे हाची उपदेश नका करू नाश विषाचा. सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुनाले चित्त शुद्ध करा. या अभंगामध्ये तुकाराम महाराज सांगतात, मागचं सगळं सोडून द्यायचं, मागचं सगळं विसरायचं. इथून पुढे तुकाराम महाराज आपल्याला उपदेश करतात, अरे या देहाची जर तुम्हाला आणि मला किंमत कळाली असती ना, तर दारूची दुकानं केव्हाच बंद झाली असते. अरे या देहाची जर तुम्हाला आणि मला किंमत कळाली असेल ना, तर भावाभावाच्या बांधावरनं भांडणं झालेच नसते बरं. काय का या देहाची ज्याला किंमत कळते ना, ते कधीच चुकीचं वागत नाही दादा. आणि या देहाची ज्याला किंमत कळत नाही ना, तो कधीच चुकीचं वागल्याशिवाय राहत नाही. पण पहिले माणसं फार सुंदर असायचे हो का? कारण की पहिल्या माणसात ऐका, या देहाची जर किंमत तुम्हाला आणि मला कळाली असेल ना, तर कपाटाला कुलप लागलेच नसते. आज कपाटाला कुलप का आहेत? तर माणसंच कपटी झाले म्हणून तर घराला कपाटाला कुलप आहेत बरं. काय का कपाटाला कुलप लावण्याचं एकमेव कारण आहे, माणसाचं मन कसं आहे, कपटी आहे म्हणून. ऐका, पहिले माणसं फार सुंदर असायचे हो. ज्याच्या डोक्यावर फेटा असायचा, अगदी रुबाबदार माणूस असायचं. का? कारण की फेटा रिकामा नव्हता ना. फेटामध्ये मोहरा असायचे, नाणे असायचे, दागदागिने असायचे. अगदी रुबाबदार जो माणूस आला ना फेटावरून, अगदी रुबाबदार माणसाचं असं गावामध्ये वजन असायचं. पहिल्या माणसाचे मन कसे होते? गंगेच्या पाण्याप्रमाणे निर्मळ होते. जैसी गंगा वाहे तैसे माझे मन, जैसी गंगा वाहे तैसे माझे मन. भगवंत झाला तया जवळी, भगवंत झाला तया जवळी. कैसे माझे मन, कैसे भगवंत झाला जवळी, भगवंत झाला तया जवळी. पहिल्या माणसाचे मन फार सुंदर होते आणि पहिले माणसं देवाच्या सेवेत पण होते बरं का. ऐका, अरे समर्थ रामदास स्वामी सांगतात की तुम्हाला आणि मला
हा जन्म कशासाठी मिळाला आहे समर्थ रामदास स्वामी फार सुंदर एका अभंगात सांगतात बरं का. ऐका. अरे प्रत्येक 10 वर्षाला आपल्या जीवनामध्ये काय आहे हे समर्थ रामदास स्वामी सांगतात. ऐका. सावधान. दादा आवाज द्या थोडासा. सावधान हा शब्द प्रत्येकाला कळालाच असेल ना. बोला. प्रत्येकाच्या डोक्यावर अक्षताच्या रूपात हा शब्द पडलेलाच आहे ना. बोलत चला जा. पण त्यावेळीच महाराज नेमका माणूस बेसावध असतो. बौल्या उचलड्याला असतो मंगला असती. स्वास्ती श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरा सिद्धितं. लावायचं का कोणाचं लग्न. पण असो पहिले माणसं फार सुंदर आहे तो. ऐका. समर्थ रामदास स्वामी हसू नका. हे समर्थ रामदास स्वामी या अभंगामध्ये सांगतात. सावध सावधान वाचे वदा नारायण. 10 वर्ष बालपण 20 वर्ष तारुण्य अंगी भरला मदन मग तो कैसा सावधान. सावध सावधान वाचे वदा नारायण. सावध सावधान वाचे वदा ऐका. 10 वर्ष बालपण आहे दादा. 20 वर्ष तारुण्य आहे आणि 30 वर्ष आपल्यामध्ये काय आहे तर संसाराचा व्याप आहे. आता 40 मध्ये जाते. ऐका. हलक्या टाळाने मृदंग वाजा. 40 वर्ष होती मग हाता येती का. 40 वर्ष होती डोळ्याची 40 येती. डोळ्यास भुरळ पडली कैसे दूरानी जवळी. सावध सावधान वाचे वदा नारायण. सावध सावधान वाचे वदा नारायण. ऐका. 40 वर्ष होते. 40व्या वर्षामध्ये डोळ्याची 40 येते. 40व्या वर्षामध्ये आत्ताच ठरवायचं. 40व्या वर्षामध्ये या डोळ्याने काय पाहायचं आणि काय नाही पाहायचं हे आत्ताच ठरवायचं बरं का. 50 वर्ष होती हलती दाताच्या भोगती. श्यामकेश शुभ्र होती त्यासी म्हातारा म्हणती. सावध सावधान वाचे वदा नारायण. सावध सावधान साठीची झाली रचना साठीची होई बुद्धी. साठीची बुद्धी नाटी मग हाताली काठी. प्रपंच लागे पाठी मग तो काहीचा परमार्थी. सावध सावधान वाचे वदा नारायण. सावध सावधान वाचे वदा नारायण. झाली रचना मग बसल्याने उठवेना. उठल्याने चालवेना मग तो झाला दैन्यमाना. सावध सावधान वाचे वदा नारायण. सावध सावधान वाचे वदा नारायण. चारवीस मिळवण्याशी मग तोंड झालं अपयशी. पाण्याविना मछली जैसी जीव होतो कासा विसी. सावध सावधान वाचे वदा नारायण. सावध सावधान वाचे वदा नारायण. सावध सावधान वाचे वदा नारायण. ऐका. शेवटला फार सुंदर आहे. 420 मिळून 80 मग तोंड झालं अपयशी. पाण्याविना मछली जैसी जीव होतो कासा विसी. ऐका.
समर्थ रामदास स्वामी म्हणतात, अरे 80व्या वर्षामध्ये माणसाचं तोंड अपयश येतं, 80व्या वर्षामध्ये माणसाच्या तोंडाला यश मिळत नाही. म्हणून सहसा 80व्या वर्षामध्ये म्हाताऱ्याने कोणाचे लग्न जमवायला जायचं नाही. आणि आता तर लग्न जमवायचा प्रश्नच नाही आहे का? बोला का? मुलीच भेटणार ना हो, भेटायलात का? म्हणून मुलं टेटस ठेवतात ना, यंदा यावं माझं नाव साजनीच्या उखाण्यात. मुलाला टेटस ठेवण्याचं भाग आहे, यंदा यावं माझं नाव साजनीच्या उखाण्यात. का? कारण की पोरीच भेटणार ना हो, एवढी बिकट परिस्थिती आहे. आपण गर्भात पोरी मारतो दादा, मग पोरी कुठून भेटतात सांगा ना मला, ऐका. म्हणून गर्भात मुलगी ही कधीच मारायची नाही दादा, ऐका. गर्भात मुलगी मारायची नाही, ऐका. आपण आपल्या मुलीला गर्भात मारतो, पण आपण असा विचार करायचा, अरे मी माझ्या मुलीला आज गर्भामध्ये मारते, पण माझ्या जर आईने असा विचार केला असता ना, तर मला कसं वाटलं असतं हो, बोला. एक मुलगी फार सुंदर म्हणते, सांग ना आई मला कोण वाचवणार, सांग ना आई मला कोण वाचवणार, तुझ्या विना जन्माला मला कोण घालणार, तुझ्या विना जन्माला मला कोण घालणार. ए आई, सांग ना ग आई, मला कोण वाचवणार ग आई, आई सांग ना ग, तुझ्या विना जन्माला आई मला कोण घालणार ग आई, मी लवकर उडून जाईन ग आई, मी लवकर माझ्या सासरी जाईन. होईन ग मी जेव्हा राजाची घराणी, घेईन भरारी आई पाखरी होऊनी, सांग ना आई मला कोण वाचवणार, तुझ्या विना जन्माला तुझ्या विना जन्माला मला कोण घालणार. आई सांग ना आई, मला कोण वाचवणार ग आई, सांग ना ग. जाईन दूर दूर बाबा लढणार, जाईन दूर दूर आई लढणार, तुझ्या विना जन्माला मला कोण घालणार, तुझ्या विना जन्माला मला कोण घालणार. आई तुझ्या विना दुसरं मला जन्माला आई कोणीच घालणार नाही का आई. म्हणून आई आई होईन ग मी जेव्हा राजाची घराणी, गाळू नको आई तुझ्या डोळ्यातील पाणी, राखी पौर्णिमेचा येईल ग सण, माझ्या गदाताला राख्या बांधील दोन दोन, कुंकवाचा टिळा कपाळी लावणार, कुंकवाचा टिळा कपाळी लावणार, तुझ्या विना जन्माला मला कोण असा विचार केला असता नाही तर तुला कसं वाटलं असतं गाई. आई तू मला का मारते गाई. आई ही दुनिया पाहू दे ग मला आई, हे जग पाहू दे ग मला. ऐका
आपण दादा गर्भात मुली मारतो, त्याच्यामुळंच आजकाल पोरांना पोरी भेटणं. तू ऐका, पहिलं पोराचा बाप म्हणायचा पंक्तीमध्ये, अरे काय खायचं तर खा, काय खायचं तर काय, याच्यात आपलं काहीच नाही. पण आता पोरीचा बाप म्हणतो पंक्तीत जे जेवायचं ते जेवा, जे पक्वान खायचे ते खा. आणि पोराचा बाप म्हणतो, अरे जरा कमी खा रे, सगळा खर्च मी लावलाय, जरा कमी खा. पोराच्या बापान सगळा खर्च लावलेली एवढी बिकट परिस्थिती आहे दादांनो आज. का? कारण की गर्भात मुली मारण्याचं कारण काय आहे? तुमचंच कारण आहे. त्याच्यामुळे पोरी भेटायल्यात का? नाही. आणि पोरी आहेत बरं का, पोरी हा प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे का? फक्त मुलगा तसा लागतो संस्कारी. का? मुलाला आजकाल माळ जमाना. का? कारण की हाडकं सगळ्याची सवय लागलेली आहे ना, माळ कशी जमन? हाडकं सगळ्याची सवय लागलेली मुलांना, तर माळ कशी जमन? म्हणून ऐका, सांगायचं एवढं, आपल्याकडे वेळ फार कमी आहे. मला सांगायचं एवढं की भगवताची साधना करा, मुलीला गर्भात मारू नका. अभंगाच्या दुसऱ्या चरणात, सकळाच्या पाया माझे दंडवत, सकळाच्या पाया माझे दंडवत, सकळाच्या पाया माझे दंडवत, सकळाच्या पाया माझे दंडवत, सकळाच्या पाया सकळांच्या पाया माझे दंडवत. दादा टाइम झालेला आहे आपला, पण अभंगाच्या चरणाचा जेवढा विस्तार होईल तेवढा विस्तार करण्याचा प्रयत्न करू. पण तत्वरूप भजन करू. आधी महिला मंडळीचं भजन, तर पुरुष मंडळी तोपर्यंत तुम्ही आपल्या घशाची प्रॅक्टिस करून ठेवा बरं का. कारण की आम्ही सध्या राष्ट्रपती आहेत ना, तुम्ही पंतप्रधान आहेत. तुमचं भजन नंतर. म्हणून चला सर्वांनी घ्या हातवरी. हॅलो घ्या बरं का, इमानदारीने घ्यायची. शूटिंग मध्ये चालेल. सुंदर माझे जाते ग फिरते बघते ग, गोव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. जोरात जोरात.
गुणगुणाचे ताने ग बाळ दिसते गोजिरीवाने. काय सांगता ग राणे ग गोकुळच्या राणी. श्रीरंग माझा बेडा ग त्याला नाही दुसरा जोडा. तुम्ही याची संगत सोडा ग गोकुळच्या नारी. आग तुम्ही यांची संगत सोडा ग मालेगावच्या नारी. म्हणा म्हणा म्हणा. ऐका फार सुंदर आवाज आला बरं का सर्वांचा. तुम्ही तुमच्यासाठी एकदा टाळी वाजवा. सकळांच्या पाया माझे दंडवता फुलाले चित्त शुद्ध करा. ऐका तुकाराम महाराज सांगतात की दादांनो आपल्याला तुकाराम महाराज दंडवत करतात. तुकाराम महाराज आपल्या वर्माला हात घालतात आणि तुकाराम महाराज सांगतात सकळांच्या पाया माझे दंडवता फुलाले चित्त शुद्ध करा. एक उदाहरण देते आणि कीर्तनाला विराम देते. विठ्ठल विठ्ठल. ऐका एक संसारिक माणूस होता बरं का. ऐका संसारामधलं जर तुम्हाला उदाहरण दिलं आणि तुम्ही म्हणतो हा बाबा 101 वर्ष जगला पाहिजे, तुम्हाला नुसतं बोर केलं ना तुम्ही काय म्हणता त्या पॉम्पलेटवर फुरी मारता याची तारीख पुढी नाही म्हणून. ऐका सांगते ऐका. नेमकंच एका मुलाचं म्हणजे एक जोडप्याचं लग्न झालं होतं. नवीन लग्न झाल्याच्या नंतर तो जावई पहिल्यांदा सासरवाडीला गेला आणि सासरवाडीला पहिल्यांदा जावई गेल्याच्या नंतर कसा रुबाबच असतो ना जावायचा. का कारण की सासरवाडीच्या लोकांना माहिती ना आपल्या घरातला एवढा मूर्खपणा आणि हा सांभाळतो. त्याच्यामुळंच मूर्ख एवढा प्राणी त्याचं बी मी सांभाळतो. ते रूप किती हे असं काय असतं बरं का. ऐका तो गावात आला आणि गावात आल्याच्या नंतर अगदी रुबाबदार मध्ये आला. रुबाबात आला आणि काय झालं गावात आल्याच्या नंतर त्याला फार भूक लागत होती का. आणि घरून येताना त्याची आई म्हटली बाळा अरे तुला फार भूक लागती म्हणून तू काय कर तोंडात काही चघळण्यासाठी घेऊन जाय. ते येड्या तोंडात चघळण्यासाठी काय आणलं 2 खिशे भरून मुरमुरी आणली. आला सासरवाडीत आल्याच्या नंतर मस्त गप्पा वगैरे रंगल्या. सासूबाईचा तर पायच घरात टेका ना हो. सासूबाई मंडा अक्काच्या इथं की लगेच धोंडा अक्काच्या इथं, धोंडा अक्काच्या इथं की लगेच मंडा अक्काच्या इथं. सासूबाईचा घरात पायच टिकना का. माझा जावाई आला बाई ए मंडा अक्का ए धोंडा अक्का ग माझा जावाई पहिल्यांदा आलाय ग या माझा जावायला. आणि जावाई का फार सुंदर नव्हता बरं का. जावाई तुम्हाला काय वाटलं इंद्रासारखा होता. कसाच नव्हता. जावई पाहायचा जिंतूरकडून चालायचा मालेगावकड. एवढा सुंदर जावई होता बरं काय का. गावात आल्याच्या नंतर जावयाचा फार सुंदर बोलणं वगैरे झालं. स्वयंपाक वगैरे सुरू होता. स्वयंपाक वगैरे सुरू होताच्या नंतर सासरी बा म्हणतो जावाई बापू आता आपण थोड्याशा गप्पा मारू. जावायला लागली होती भूक. तो म्हणतो सासरे बा आता गप्पा मारणं माझ्यासाठी योग्य नाही, मी थोडा आराम करतो. सासरे बा म्हणले बरं ठीक आहे तुम्ही आराम करा तोपर्यंत मी बाहेरून येतो. सासरेबा बाहेर गेल्याच्या नंतर याला भूक लागली होती. स्वयंपाकाला थोडासा वेळ होता. याने काय केले दोन्ही खिशातली मुरमुरी काढले. दोन्ही हाताने गप्पा 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 त्याच्या तोंडात भरले. तोंडात भरल्याच्या नंतर एक त्याच घरातला एक छोटा मुलगा म्हणतो, छोट्या मुलाने पाहिलं आणि छोटा मुलगा म्हणतो त्याच्या सासूबाईला आई आपल्या दाजीचे गाल फुगले, आई आपल्या दाजीचे गाल फुगले, आई आपल्या दाजीचे गाल फुगले. दाजीचे गाल फुगल्याच्या नंतर सगळं घर आलं एका ठिकाणी. सासूबाई म्हणते माझा जावई आत्ता चांगला होता, माझ्या जावयाला काय झालं असेल, माझ्या जावयाचे गाल कसे फुगले होते. बाई आता माझ्या पप्पीचं कसं होईल माझ्या जावयाचे गाल फुगल्याच्या नंतर. तिला कोणाचा विचार, तिच्या पप्पीचा विचार बर का. जावयाचे फार गाल फुगले. गाल फुगल्याच्या नंतर तितक्यात एक 150 आणि म्हातारी होती बर का. हा तुमच्यासारखीच होती. एक 150 आणि म्हातारी होती. म्हातारी म्हणते अगं ए मंडा तुझ्या जावयाचे गाल फुगलेत म्हणे. ती म्हणते हो आजी माझ्या जावयाचे गाल फुगले. बरं असं कर तू काय कर एक इट घे आणि ती इट काय कर गरम कर तुझ्या जावयाच्या गालाला लाव.
सासून टेन्शन मध्ये जेवढी वीट तापवायची होती त्याच्यापेक्षा दुप्पट तापवली आणि जावायच्या गालाला सकाळी जावायचे गेल गाल अशी लाल बुंद झाले, जावायच्या गालाची अशी चाळणी झाली. नंतर तरीही काय जावायचे गाल उतरणात, जावायचं तोंड तरीही काय खुलं नका. जावायला वाटलं आता जर आपण तोंडातून मुरमुरे बाहेर काढले की इथं आपला अपमानच आहे. त्याच्यामुळे जावायनं होईन तेवढं दाबण्याचा मुरमुरे मधातच प्रयत्न केला. आणि नंतर सासरा आला. सासरा म्हणतो काय झालं माझ्या जावयाला? ती मंडा का म्हणते अहो बघा ना आपला जावई एवढा चांगला होतो, अचानकच आपल्या जावयाला काय झालं, आता आपल्या पप्पीचं कसं होईल? नंतर मग त्या जावयाला डॉक्टर बोलवायला सांगितलं. जावा त्या सासऱ्याने टेन्शन मध्ये ढोराचा डॉक्टर आणला. ढोराचा डॉक्टर आणला. सगळ्या जावयाच्या शरीरानं सुया. जावाई होता एवढा पतला होता, जावाई होता फक्त 20 किलोचा आणि जावाई झाला 80 किलोचा. सुया टोचू 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 अगदी जावयाच्या शरीराची चाळणी हो हो फुगलं शरीर. पण त्याच घरातला एक छोटा मुलगा होता. त्या घरातल्या छोट्या मुलाला का नाही शाळेमध्ये प्रयोग शिकवला होता की नाक दाबलं की तोंड उघडतं, नाक दाबलं की तोंड उघडतं. मग तो आला आणि तो म्हणतो आजी आपल्या भाऊजीला काय झालं ग, आपल्या दाजीला काय झालं ग? ती म्हणते अरे बघ ना आपल्या भाऊजीचे आपल्या दाजीचे गाल फुगलेत रे, बघ ना. तो म्हणतो आजी, तो म्हणतो मी एक उपाय सांग का? ती म्हणते बस मेला ग पिता भल्या भल्याच्या आकली गेल्या तुझीच काय लागणार हे. पण तो काय झाला हुशार होता. त्याने काय केलं, जसं त्या जावयाचं नाक दाबलं तसं तोंडातून भरभर 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 मुरमुरे बाहेर आले. मुरमुरे बाहेर आल्याच्या नंतर मला या उदाहरणातून एवढं सांगायचं की तुकाराम महाराज म्हणतात यांचं नाक दाबल्याशिवाय यांच्या तोंडामधून देवाचं नाव येणार नाही. विठोबार यांचं जर नाक दाबलं ना तर यांच्या तोंडामधनं देवाचं नाव येईल. ऐका, अरे ते संसार होता, संसारामध्ये सुख नाही हो दादा. एक जण समृद्धावर आंघोळ करायला गेला. समृद्धावर आंघोळ करायला गेल्याच्या नंतर दुसरे समृद्धावर गेलता बरं का तो 150 आंघोळ करायला. दुसरे आले आंघोळ करू करू आलीकून गेले मी. आणि एक जण म्हणतो का रे बाबा तू आंघोळ का करत नाही? तो म्हणतो जेव्हा या समृद्धाच्या लाटा कमी होतात ना तेव्हा मी आंघोळ करन. समृद्धाच्या लाटा कधी कमी होतात का हो बोला? तसं संसारातलं दुःख कधीच कमी होत नाही बरं का. समृद्धामध्ये प्रत्येक वेळोवेळी लाटा येतात, तशा संसारामध्ये प्रत्येक ठिकाणी दुःख येतं. म्हणून एकच सुखाचा उपाय काय आहे तर माझ्या भगवंताचं नाम आहे. भजन करावे वेळोवेळा वेळोवेळा ऐका, संसारामध्ये फार सुख नाही बरं का. तुम्ही म्हणाला देवाचं नाव आमच्यासाठी काय करणारे? ऐका, एका वळईला पेटवण्यासाठी एकच काडी पुरेशी असती. तसंच आपलं दुःख दुरेसे करणाऱ्या देवाचं फक्त नामच फायद्याचं असतं बरं का. म्हणून ऐका, देवाचं नाम करा.